भाजप वर्सेस काँग्रेस जे आहे असं एक चित्र जे आहे ते पाहायला मिळतं आणि याचेच पडसाद जे आहेत ते आता पुण्यापर्यंत देखील पोहोचले। पुणे महापालिकेत काल परवा जे आहे ते भाजप आणि काँग्रेस जे आहे ते एकमेकांसमोर सभागृहात ठाकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। भाजप देखील काँग्रेस कसं चुकीचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते, तर काँग्रेस भाजप कशा प्रकारे डिलिमिटेशनच्या नावाखाली, महिला आरक्षणच्या नावाखाली डिलिमिटेशन करण्याचा किंवा खासदारकीच्या जागा वाढवण्याचा प्रयत्न करतोय असं सतत सांगते। याच पार्श्वभूमीवरती आज पुणे काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात येत आहे। आता आपल्या सोबत अध्यक्षा स्वाती शिंदे आहेत। काय सांगाल की एकीकडे आरक्षण जे आहे, महिला आरक्षण डिलिमिटेशन पार्लमेंटमध्ये नामंजूर झालं, तुम्ही आता दुसरीकडे 2023ला जे महिला आरक्षण लागू करण्यात किंवा पारित झालं होतं ते लागू करण्यासाठी आंदोलन करतात। 2023 मध्ये आरक्षण लागू झालेलं होतं, ते ह्यांनी अंमलात आणलं नाही आहे। त्याच वेळेस जर हे आरक्षण झालं असतं ना तर आज महिला सगळ्या खुश असतात। त्यांनी 24, 25, 26 आलं तरी आरक्षण दिलं नाही आहे। आमचं एवढंच माग आहे की 543 मध्ये जे तुम्ही दिलेलं आहे त्याच्यातून आम्हाला 33% द्या। आज जर 33% आम्हाला मिळालं असतं तर आज महिला इतक्या खुश असतात। आणि हे लोक सांगतात की महिलांच्या विरोधात काँग्रेस आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे। जर महिलांच्या विरोधात काँग्रेस असतं तर पहिली पंतप्रधान काँग्रेसची नसते, राष्ट्रपती काँग्रेसची असते। आज पुणे महानगरपालिकेचे महापौर ही सुद्धा काँग्रेसचीच होती। हे लोक महिलांच्या विरोधात आहेत। हे फक्त खोटं बोलतात आणि रेटून बोलतात। ह्यांना जर लईच महिलांचा क्यू येत असेल, खूपच काळजी वाटत असेल तर देवेंद्र फडणवीसनी राजीनामा द्यावा आणि महिलेला तिथं स्थान द्यावं। महिलांच्या विरोधात काँग्रेस आहे असं भाजप जो आहे तो सतत बोलतोय। मग साहजिकच असा प्रश्न उद्भवतोय की पार्लमेंटमध्ये काँग्रेसकडून किंवा विरोधी पक्षांकडून याला विरोध का करण्यात आला, काय सांगा? मुळातच महिला आरक्षणासाठी काँग्रेस विरोधात नाही आहे। काँग्रेसचा विरोध कशासाठी आहे तर ते तुम्ही जी जनगणना करणार आहे ही जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे। OBC मधील जे महिला असतील त्यांनासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांनाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे 543 आता सीट्स आहेत त्याच्यावरून ते 850वर घेऊन जाणार आहे। ही जर असं झालं तर जे दक्षिणेतले राज्य आहे किंवा पूर्वेमधले जे राज्य आहे जिथे जनसंख्या कमी आहे तर ह्या लोकांना तिथं प्रतिनिधित्व देता येणार नाही। ह्या गोष्टीमुळे सगळे जे विरोधी पक्षामधले आहेत त्यांनी विरोध केलेला आहे। मुळात हा जो आरक्षणाचा बिल आहे हा तुम्ही आम्हाला 543 वरती लागू करून द्या तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ। सरळ ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। एकीकडे काँग्रेस पक्ष जो आहे तो 2023ला आरक्षण जे भेटलं होतं ते लागू करण्याची मागणी करते, तर दुसरीकडे भाजप जे आहे ते सतत काँग्रेसवरती टीका करते। तर जे पार्लमेंटमध्ये घडलं त्यात तुम्ही कशा प्रकारे योग्य आहात, हे जनतेपर्यंत तुम्ही कसं पोहोचवणार? कारण की पाहायला गेलं तर देशभरात त्यांची भाजपकडून जे आहे ते पत्रकार परिषद घेतल्या जात आहेत, मोर्चे काढले जात आहेत। काल देखील मुंबईमध्ये गिरीश महाजनच्या नेतृत्वाखाली मोर्चा झाला। आज सकाळी खासदारांची पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली। कशा प्रकारे तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचणार आहात? आता आरक्षण हे सामान्य महिलांना आता काही माहीत नाही आहे, पण आम्ही महिला काँग्रेस ही महिलांच्या जुटीने आम्ही प्रत्येक वेळा पत्रकार परिषद घेऊन आम्ही जे महिला आरक्षण जे 2023मध्ये केलं होतं ते आम्ही लोकांपर्यंत पोचवायचं आम्ही काम करणार। आणि महाजनचा विषय आहे तो महाजनला एका लेडीजने इतकी बडबड केली की आम्ही आरक्षण असताना आम्हाला तुम्ही दिलं नाही आहे, ते मीडियाने तुमच्याच लोकांनी त्यांना दाखवलेलं आहे। नक्कीच आपण बघू शकतो की 2023ला जे कायदा जो आहे महिला आरक्षणाचा जो झाला होता तोच आता लागू करण्यासाठी सध्या बालगंधर्व चौकामध्ये जे आहे ते काँग्रेसच्या महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे। आणि जसं भाजप काँग्रेसला चुकीचं ठरवतोय तसंच काँग्रेस देखील तशाच प्रकारे जे आहे ते भाजपला कशा प्रकारे चुकीचं आहे, त्यांचा जो हेतू होता तो कशा प्रकारे होता हेच सगळं सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या काँग्रेसकडून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।